कोणी तुम्हाला डायरेक्ट पहिल्या दिवशी नाही फसवत. आता उदाहरणार्थ मी एक स्कीम काढली, आज तुम्ही मला जेवढे पैसे देसाल पुढच्या हप्त्यात मी त्याचे डबल देईल. आता सगळे मुलं पैसे देतील का? पण काही काही तर देतील. समजा 10 मुलांना मला 200 रुपये मिळून दिले तर मी त्याला 400 रुपये वापस दिले. ओके. त्याच्यानंतर काय झालं, मग बाकीच्या मुलांना वाटायला लागलो अरे बापरे पैसे डबल भेटायला लागले. मग मुलं वाढतील का कमी होतील? पैसे बी वाढतील का कमी होतील? त्यानंतर मी 1 लाख गोळा केले आणि 1 लाखचे 2 लाख पण दिले. अरे बापरे, आता सगळ्याचा माझ्यावर विश्वास बसला. काय विश्वास बसला की नाही सर डबल करतात आणि मी सांगेन की मी दुसऱ्या कंपनीमध्ये टाकतो आणि मला तिथून डबल भेटतात म्हणून मी तुम्हाला डबल देतो. त्याच्यानंतर मी 10 लाख गोळा करतो, 10 लाखचे तुम्हाला 20 लाख पण देतो. आता मुलं पैसे टाकणं वाढवतील का कमी करतील? आणि त्याच्यानंतर मित्र हो, मी जे 2 कोटी रुपये गोळा करतो, कारण तुम्ही तुमच्या नातेवाईकाला सांगणार, मित्राला सांगणार, पैसे टाकणार, कोणी दागिने मोडणार, कोणी शेती विकणार, अशा पद्धतीनं 2, 3, 4 कोटी मी घेतो. आणि एकदा का मी ते 4 कोटी घेतले की मी ऍप्लिकेशन बंद करून टाकतो. मी तुम्हाला कधीही भेटत नाही. अशा स्कीमा खूप साऱ्या आहेत. तुम्ही तुमच्या पालकासोबत चर्चा करा की असं कधी झालेलं आहे का. त्याहून तुम्हाला समजेल की खरंच मार्केटमध्ये अगोदर पैसे देऊन नंतर खूप सारे पैसे लोकांनी लुटलेले आहेत आणि अक्षरशः लोकांचे घरं पण बर्बाद झालेले आहेत.